की बघा विद्यार्थी मित्र की ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यघटना असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर ॲप्टिट्यूड असेल, त्यानंतर जीके असेल, जनरल नॉलेज, या सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. परंतु सुरुवातीला अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास आणि अर्थशास्त्रामध्ये कोणकोणते घटक गरजेचे आहेत हे आपण या लेक्चर सिरीजमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण महत्त्वपूर्ण आणि विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील असेच व्हिडिओ नेहमी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. विद्यार्थी मित्रो, बघा की अर्थशास्त्रामधला प्रत्येक टॉपिक घेऊन मी त्याचा ॲनालिसिस केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, लक्षात घ्या की माझं क्वालिफिकेशन हे MSc फिजिक्स, माझं क्वालिफिकेशन हे MSc फिजिक्स B.Ed आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, माझं क्वालिफिकेशन MSc फिजिक्स B.Ed आहे. मी स्वतः स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करत असतो. आजपर्यंत मी प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये जाऊन स्कॉलरशिप, NMMS, BDS, नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षांचं मी गायडन्स केलेलं आहे. मी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यानंतर मी काही इन्स्टिट्यूटमध्ये असेल, काही शाळांमध्ये असेल, मी माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या माध्यमामधून मी माझं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र, मी नेहमी विद्यार्थी हितालाच प्राधान्य देत आलोय आणि देत राहणार. विद्यार्थी मित्र, टीचिंगची मला आवड आहे आणि टीचिंगची वेगवेगळी कौशल्य आणि वेगवेगळ्या मेथड्स वरती मी प्रभावी पद्धतीने काम करत आहे. विद्यार्थी मित्र, या फील्डमध्ये मी आवड आहे, मला लहानपणापासून या फील्डविषयी अट्रॅक्शन आहे आणि या फील्डमध्ये काम करत असताना रोज नवनवीन गोष्टी शिकण्यावरती मी भर देत असतो. त्यामुळे मला टीचिंग करताना कोणत्याही पद्धतीची अडचण येत नाही. त्या पूर्णतः प्रिपरेशनने आपण जर शिकवलं तर आपण कोणत्याही विषयामध्ये, विद्यार्थी मित्र, माझं क्वालिफिकेशन MSc फिजिक्स B.Ed आहे. फिजिक्सवर तर माझी कमांड आहे, परंतु स्पर्धा परीक्षांचा मी अभ्यास करत असल्यामुळे मला प्रत्येक विषयाची माहिती ही परीक्षाभिमुख माहिती असल्यामुळे किंवा परीक्षेला आपण कसं फोकस करावं याचं माझ्याकडे नॉलेज असल्यामुळे मी विषयावरती, बघा आता मी फिजिक्सवाला, ॲक्च्युली काय म्हटलं जातं की मी फिजिक्सवाला आहे, पण हे इकॉनॉमिक्स शिकण्यासाठी मी 1 ते 2 वर्ष यासाठी दिलेली आहेत स्पर्धा परीक्षांसाठी आणि त्या माध्यमातून विविध कोर्सेस लर्न करून, विविध रेफरन्स बुक्स वाचून ॲक्च्युली कशा पद्धतीचा बेस तुम्ही तयार केला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. विद्यार्थी मित्र, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, राज्यघटना असेल, इतिहास असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, चालू घडामोडी असतील, या सर्व विषयांवरती मी अभ्यास करत असल्यामुळे मी या विषयावर बोलू शकतो. विद्यार्थी मित्र, जर विषय एखादा टॉपिक एक्सप्लेन केल्यानंतर जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच मला त्यामध्ये सजेस्ट करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्र, आज आपण जो मुद्दा पाहणार आहे, आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवतो का, कारण त्यामधून अंडरस्टँडिंग लेवल प्रचंड वाढत असते. बघा, आपण सुरुवातीचा जो टॉपिक घेतला आहे किंवा सुरुवातीचं जे प्रकरण घेतलेलं आहे ते म्हणजे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. विद्यार्थी मित्र, बघा की अर्थशास्त्रामधील मूलभूत संकल्पना, अर्थशास्त्रामधील मूलभूत संकल्पना. विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या की अर्थशास्त्रामध्ये मूलभूत संकल्पना आपण पाहतोय. विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये मी बेसिक जी प्रस्तावना आहे
आपण आणि अर्थशास्त्र हा विषय असा आहे की तो विषय तुम्ही हळूहळू शिकला पाहिजे. जर तो विषय तुम्ही पटकन शिकायला गेलात, लवकर शिकायला गेलात, ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा अंडरस्टँडिंग होत नाही. इकॉनॉमिक्स हा विषय हा अत्यंत इंटरेस्टिंग विषय आहे. बघा की अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याचशा अर्थशास्त्रीय संकल्पना आपण वापरत असतो. मग त्या संकल्पना या आर्थिक गुंतवणुकी संबंधीच्या असतील किंवा त्या संकल्पना ह्या आर्थिक निकषांशी निगडीत असतील. बघा काय प्रस्तावना, नवनवीन वैज्ञानिक शोध व नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे. शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. शास्त्र ही पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे. विद्यार्थी मित्र बघा की आपण म्हणतो शास्त्र म्हणजे काय, तर शास्त्र या शब्दाचा अर्थ पद्धतशीर मांडणीची जागा. शास्त्र या शब्दाचा अर्थ काय आहे, पद्धतशीर मांडणीची जागा. शास्त्र म्हणजे काय, तर त्याचा अर्थ पद्धतशीर मांडणीची जागा होय. शास्त्र या शब्दाचा अर्थ असा आहे की पद्धतशीर मांडणीची जागा, की तुम्ही एखाद्या विषयाची जी मांडणी आहे, मग ते भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, प्रत्येक स्पेसिफिक ब्रांचच्या आधी तुम्ही किंवा शाखेच्या आधी शास्त्र हा शब्द अटॅच केलेला दिसतो. मग शास्त्राचा अर्थ काय किंवा शास्त्र या शब्दाचा अर्थ काय, तर पद्धतशीर मांडणीची जागा म्हणजेच शास्त्र होय. बघा की नवनवीन वैज्ञानिक शोध व नवनवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे. शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे. बघा की शास्त्राचे दोन प्रकार आहेत. शास्त्राचे किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत. आता शास्त्राचे जे असणारे प्रकार आहेत ते दोन. त्या शास्त्राच्या प्रकारामध्ये पहिला आहे तो म्हणजे नैसर्गिक आणि दुसरा आहे ते म्हणजे सामाजिक. पहिलं शास्त्र आहे ते म्हणजे नैसर्गिक आणि दुसरा आहे ते म्हणजे सामाजिक. बघा शास्त्र म्हणजे काय, मांडणीची पद्धत. बघा शास्त्र म्हणजे काय, पद्धतशीर मांडणीची जागा म्हणजेच शास्त्र होय. आणि शास्त्राचे दोन प्रकार पडतात, एक आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे सामाजिक. ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते, अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असं म्हटलं जातं. प्रयोग, अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते. विद्यार्थी मित्र बघा की नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र अशा दोन पद्धतीचे शास्त्र आहेत. नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र अशा दोन पद्धतीचे शास्त्र आहेत. बघा तर नॉर्मली नैसर्गिक शास्त्र आहे, हे नैसर्गिक शास्त्र कशावरती अवलंबून आहे. बघा नैसर्गिक शास्त्र आहे, हे नैसर्गिक शास्त्र कोणत्या गोष्टींवरती अवलंबून आहे, तर नैसर्गिक शास्त्र हे प्रयोग व अनुमान या गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजे प्रयोग आणि अनुमान म्हणजे काय की विविध प्रकारचे प्रयोग तुम्ही परफॉर्म करायचे, विविध प्रकारचे प्रयोग तुम्ही शिकायचे आणि त्या प्रयोगाअंतर्गत विविध तुम्ही संकल्पना आहेत त्या डिस्कस करायच्या. बघा की प्रयोग व अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते. उदाहरणार्थ आता त्यामध्ये बघा की गणित असेल, गणित, त्यानंतर पदार्थ विज्ञान, गणित पदार्थ विज्ञान असेल, गणित असेल, पदार्थ विज्ञान असेल, त्यानंतर रसायनशास्त्र, गणित असेल, पदार्थ विज्ञान असेल, त्यानंतर रसायनशास्त्र,
या गोष्टी सुद्धा शिकू शकता. म्हणजे नैसर्गिक शास्त्र कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे, तर नैसर्गिक शास्त्र हे प्रयोग व अनुमान या गोष्टींवर अवलंबून आहे. त्यामध्ये गणित, पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र यांचा अभ्यास केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा जो विषय आहे किंवा पुढचं जे शास्त्र आहे त्याला सामाजिक शास्त्र असं म्हटलं जातं. पुढचं जे शास्त्र आहे त्याला सामाजिक शास्त्र असं म्हटलं जातं. बघा की ज्या शास्त्र किंवा ज्या सामाजिक शास्त्र म्हणजे काय बघा, सामाजिक शास्त्रास वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असं म्हणतात. म्हणजे याला काय म्हटलं जातं बघा की सामाजिक शास्त्राला वर्तणूक शास्त्र, याला वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असं म्हटलं जातं. याला वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे सामाजिक शास्त्राला वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असं म्हटलं जातं. या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काय की सुरुवातीचा आहे नैसर्गिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय, विविध पद्धतीचे प्रयोग असतील, अनुमान असेल, ते तुम्ही विविध पद्धतीचे प्रयोग तुम्ही करायचे आणि प्रयोग केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला अनुमान मिळतं. मग त्यामध्ये गणित असेल, पदार्थ विज्ञान असेल, रसायनशास्त्र असेल, यांचा तुम्ही अभ्यास करायचा. सामाजिक शास्त्र म्हणजे काय, वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र हे याला म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये मानसशास्त्राचा, बघा मानसशास्त्राचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. म्हणजे माणसाची जी वागणूक आहे किंवा मानवी वर्तणूक आहे यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते. सामाजिक शास्त्र हे मानवी समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते. बघा मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही, तसेच ती नियंत्रित पद्धतीनेही अभ्यासता येत नाही. सामाजिक शास्त्रांच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते, मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधाने असतात. पुढचा मुद्दा बघा की अर्थशास्त्राचा असणारा जो अर्थ आहे किंवा अर्थशास्त्र या शब्दाची निर्मिती मुळात कशी झाली आणि अर्थशास्त्र या शब्दाची निर्मिती कशी झाली, तर आपण तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा विश्लेषित अर्थ असा आहे की अर्थशास्त्राचा, बघा अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे, बघा अर्थशास्त्राचा असणारा जो अर्थ आहे, हा अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे बघा की अर्थशास्त्र सामान्य अर्थशास्त्राला, बघा अर्थशास्त्र आहे, या अर्थशास्त्र या शब्दाला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं बघा की इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं अर्थशास्त्राला इंग्लिश मध्ये. आणि इकॉनॉमिक्स हा मूळतः ग्रीक शब्द आहे. इकॉनॉमिक्स हा मूळतः किंवा त्याचा उगम आहे तो कुठल्या भाषेतल्या शब्दापासून झालाय, तर तो इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीक शब्द आहे. अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये आपण इकॉनॉमिक्स म्हणतो. इकॉनॉमिक्स म्हणजे काय की तो ग्रीक शब्द आहे. इकॉनॉमिक्सचा ग्रीक शब्द आहे. आणि आइकोनोमिया किंवा ऑइकोनोमिया, बघा ऑइकोनोमिया या शब्दावरून इकॉनॉमिक्स किंवा ग्रीक मध्ये ऑइकोनोमिया म्हणजेच इकॉनॉमिक्स होय यापासून आलाय. आणि या ऑइकोनोमिया शब्दाचा अर्थ आहे कौटुंबिक व्यवस्थापन. त्याला काय म्हटलं जातं, कौटुंबिक व्यवस्थापन असं इकॉनॉमिक्सला म्हटलं जातं. म्हणजे बघा की अर्थशास्त्र हा शब्द इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राला इंग्लिश मध्ये इकॉनॉमिक्स म्हणतो आपण, आणि तो ग्रीक शब्दावरून आलेला आहे. ऑइकोनोमिया या नावाच्या ग्रीक शब्दावरून तो आलेला आहे आणि त्याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा होत असतो. तर विद्यार्थी मित्र बघा पुढे मग काय होतंय की कुटुंबाचं व्यवस्थापन आपण कसं करतो, तर ग्रीक मधला त्याला शब्द आहे ऑइकोनोमिया.
इकॉनॉमिक्सला इंग्लिशमध्ये आपण अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्स म्हणतो. आणि तो शब्द ग्रीक शब्दावरून आलेला आहे, त्याला ऑइकॉनॉमिया असं म्हणतात. आणि ऑइकॉनॉमिया म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन होय. पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे केले. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करता येतील हे हाताळले जाते. विद्यार्थी मित्र बघा की आजचं जे आपण टॉपिक घेतलाय अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यांच्या प्रस्तावनेच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. धन्यवाद.